श्री गणेशाय नमः. ओम नमोजी मंगलधामा निजभक्त हृदय विश्रामा. धन्य तव लीला महिमा वंदन पुरुषोत्तमा प्रारंभी. जय त्रिगुणात्मका त्रिगुणातीता. जय जय जगद्गुरु महासमर्था. तुची भक्ता भाग्य विधाता सद्गुरुनाथा गोविंदा. नाथा भक्त भयपाश विमोचना. नित्य निर्विकल्पा निरंजना. दया निधाना दुर्मत दमना. त्रितापहरणा जगजेठी. सकामाचा काम पुरविता. निष्कामासी निजपददाता. सर्व सुखदायी कृपाळुता. समूळ निष्ठुरता नाशिसी. जय जय सद्गुरुदेवनाथा. हनुमंत अवतार विख्याता. द्रोणाचल उत्पाटन वायुसुता. जनकजा माता संरक्षका. देवनाथ ही अक्षरे चारित. भावबळे भक्तिप्रेमे सुविचारी. अनुदिनी उच्चारावी वैखरी. भक्ती निर्धारी लाभते. गताध्यायी जाहले निरूपण. पाहिले दयाळाचे तपाचरण. सेवा दैनंदिनीचे अवलोकन. तदनंतर आगमन जालन्यासी. पहा आता पुढील कथा भागा. नाथांची शांती वैभव गंगा. धर्मोद्धारक भवभयभंगा. जाफराबादे सुयोगा पातली. निष्ठा श्रद्धामय शिष्य संभार. सोबत होता कार्य तत्पर. अश्वारूढ देवदयाळ स्वारी अग्रेसर. ख्याती उदार शूर सर्वत्र. जाफराबाद नगरी शिरता. दिंड्या पताका पसरवी वार्ता. नाथ कीर्ती ऐकिता यवन सत्ता. हादरली कथा ऐकोनिक. मदोन्मत्त ते सत्ताधिकारी. दीनवाणी हिंदूंची लाचारी. पाहुनी हिंदूंचा छळ भारी. नाथ धर्मोद्धारी जागले. म्हणूनी प्रदीर्घ मुक्काम नगरी. करी हा गांजल्यांचा कैवारी. हिंदूंना मेळवी कीर्तनी मंदिरी. बोध करी निज धर्मनिष्ठा. सर्वदा खंबीरपणे विघ्ने टाळी. ज्या शांती पुढती दुष्टता कंटाळी. तया सबळा वीरा कोण छळी. छळिया ऐक्य बळी वारावे. हिंदू धर्म जगती शिरोधार्य. तयाचे परम अद्भुत शौर्य. सहनशक्तीचे अपार धैर्य. एकात्मवीर्य विसरला. पूर्ण शांती ही सदाची स्तुत्य. परी समर्थ सावध असावे नित्य. परमार्थी ही स्मरावे पुरुषार्थ सत्य. तेणेची परिचर्य सबळाचे. पुराण प्रसिद्ध हिंदू धर्मख्यात. त्याची शिकवण ज्ञानही सत्वोचित. परीयसे अनुग्रह समर्थ धीरोदात्त. छळवादी अंकित ठेविले. नाथ शांतीचा सुकाळ वर्णिती. परी हिंदू ते एकत्र मेळविती. निराधारिया आधारनाथ शक्ती. सन्मानाची शांती शिकविती. हिंदूंच्या भाविकपणाधारिष्ट जोडी. विघ्न संकटे होती बापुडी. प्रभू कीर्तनी हिंदूंची गर्दी गाढी. श्रद्धेने वाढी एकात्मता. नाथ उपदेशे हिंदू शक्ती जागली. आपसीची दुफळी सरली. ओढनाथ दर्शनी वाढली. स्फूर्ती चढली बलशाली. दिनभरी प्रपंच भार वहावा. रात्रौ भजनी श्रीपती स्मरावा. तेणे भवभय भ्रम आघवा. निरसे धर्मत्वा लाभते. ऐसा उपदेश करीती जनासी. सांगे नित्यची एकत्रया भक्तिसी. भक्तांचा मेळावा ही देत शक्तिसी. प्रेमे प्रेमासी वाढवावे. नाथांचे वैराग्य श्रद्धा निष्ठा पूर्ण. भक्ती ज्ञान ते अंगभूषण. प्रासादिक कवित्व नित्यनूतन. श्रवणी भक्तगण समाधानी. देवनाथ दयाळांची वैराग्य श्रीमंती. समर्थ भक्तवीर जगी मिरविती. निज तेजाने लख लख तळपती. वस्त्रालंकारी ही शोभती यती. दिव्य प्रभा फाके लावण्याची. फिक्की पडे संपदा स्वर्गीची. कीर्ती अपार भजन कीर्तनाची. रीत धर्म जागृतीची न्यारी. सांगती धर्म नित्य जागवावा. धार्मिक भाव तो वाढवावा. सम्यक ज्ञानाचा धर्म बोधावा. विवेक धरावा प्रेमाने. नाथबोधामृताच्या प्रभावाने. हिंदू जागला आत्मविश्वासाने. प्रतिकार शक्तीये आत्मप्रत्ययाने. धाकला धर्मकर्माने यपनही. गुलामीची स्मृती ही अगती कपण. केविलवाणी स्थितीची आठवण. शील चारित्र्याचे ज्वलंत भान. आठवे भ्याडपण आपुले. श्रीनाथांचे भजन कीर्तन श्रवण. जणू पुरुषार्थाचे नवसंजीवन.
परपुष्टमीपणाचे धिक्कारण भीती हनन दुबळेपणाचे वाणी संमोहन ऐकून नाथांचे भूवरी तुम्हा समसामर्थ्याचे असता भोग अनन्वित दुःखाचे वरावे अभयाचे सुखा जन म्हणती दुःखे सांगावी कवणा उबगलो आम्ही अमुचे जीवना देवधर्म लय बखणे उघड्या नयना दुर्दैवे जाणा आम्हासी दुष्ट विग्रहा निग्रह करणे सज्जन सबळ करोनी तारणे ऐसी सद्गुरु सामर्थ्यस्तपने संत पुराणे गाताती तरी आपुले ब्रीदनाथा स्मरावे आम्हासी धर्म स्वातंत्र्य वरावे पुरुषार्थपरायण जीवन घडवावे एकात्मता समभावे घडवावी हिंदूजन ऐसे नाथा शरणागत होता देवकरणी हो अघटित यवनमनी नाथ मत्सर भडकत कुवचनी निंदित गुरुराया नाथ छावणी तिल झगमगाट मेजवान्या अन्नछत्र घमघमाट घोडे गाड्यांसह शिष्यांचा थाट पाहुनी थयथयाट यवनांचा यवन म्हणती हे मोहिनी घालुनी स्वधर्म जागविती विचित्र करणी संतपणा मागे श्रीमंत येती दर्शनी ऐक्या कारणी हिंदूंचे अमीर उमरावही धाके दबती पाहुन यवन द्वेषे उफाळती गुप्तपणी मग कारस्थान करीती हटवाया कारणी नाथाते जाफराबादचा यवनाधिकारी मेळवी द्विशत यवन शस्त्रधारी तिया यवन शिपाया आज्ञा करी कराया नाथावरी आक्रमण म्हणे मुस्लिम सुलतान उन्मत्त करावा देवदयाळांचा घात द्रव्यासह छावणी लुटून समस्त पळवावे त्वरित नाथद्वया संतते नित्य समाधानी न पाहती अधमोत्तम गुणागुणी ऐक्य कार्य करीती अखंडपणी सावधपणी निर्भयी मध्यरात्रीच्या समयी ते दिन दुर्जन वेडिती छावणी पूर्ण गृही परतले नुकतेच भक्तजन नित्य शिष्यगण सोबतीसी बाह्य वातावरण बघुनी तणावपूर्ण नाथ जागविती साथी तत्क्षण शस्त्रसज्ज छावणी संपूर्ण निर्भय प्रसंगावधानते नाथांसह सर्वची सज्ज जाहले छावणीत वेग वेगळे लपले युक्तीचे गुप्त कौशल्य कथिले लक्ष साधिले दूरवरी जैसा ईश्वर राहुनी गुप्त करी युक्तीने दुष्ट निःपात तैसेच नाथ करी अतर्क्य अघटित शत्रुही चकित जाहले श्रीनाथ समर्थ पूर्ण चक्रवर्ती उच्छेदी दुष्ट कपटी कुमती यवनाची करीत फटफजीती कथा रसाळती ऐकावी नाथ ज्ञान विज्ञानी नेता कुशल परिनिराभिमानी अनाकळ कोणत्याही प्रसंगी नो हे डळमळ शांतते खळबळ नाही ती देवनाथ अवतार कपिमारुतीचा मुकुटमणी नाथ परंपरेचा नित्यानुवर्ती सद्गुरु पदाचा कैसा तयाचा घात हो गोडीच्या सुखाला सर्वदा झोंबती मुंगळे भुलुनी पदार्था गुरुकृपा सुख येई ज्याचे हाता त्याचा घात करता मूर्ख ठरे नाथजी छावणीतून बाहेर डोकावती मुखे जय श्रीनाथ बहादर म्हणती तोच संख्य वानरे प्रकटती छावणी वेडिती सद्गुरूची अविंद सशस्त्र पुढती सरसावले नाथांच्या छावणी जवळ आले तयावर अनावर वानर धावले काही थांबले नाथ रक्षणा यवना हातची शस्त्रे हिसकुनी शत्रुघात करीती त्याच शस्त्रांनी धावती करकरा दात चावूनी ओरबडती क्षुब्धपणी नखाग्रे वानरसेना पाहून अद्भुत प्रतापी म्लेंछ पिच्छा करी पळती पापी थापटिया पिटता रडती विलापी दुर्जना कपी अडविती जर्जर दुःखे पळती दुष्टते सकळा धरती कपी वीरते पळपुटिया अतुटपणी बांधीते होई अंता ते वाटे तया ओरडीत पळवी वानरा भिवनी भीतीने घरोघरी राहती लपुनी तोडाया दोर बांधिलेले कपींनी धडपडोनी पडती भूवरी व्यर्थ ठरे सर्वांची ओरड धडपड घराघरात शिरली वानर धाड फोकती तोडून कड्या कवाड उन्मत्तांची खोड जिरवली दुष्टपणाची फेड कराया यवना बांधिती खांबासिया तोबा तोबा अल्लाया कल्ला होईया घरोघरी चालली ओरड महाभीषण यवनाधिकाऱ्यांचे पाडिले सदन
धाके चळचळा कापती यवन, फेकिले द्रव्य धन बाहेरी. होते जे 200 हल्लेखोर, तयासी नेऊनी गावा बाहेर. बांधिले उलटे वृक्षावर, बळकट दोर अतुटते. प्रतिष्ठिता कुप्रतिष्ठे गांजिले, धनिक सावकार मत्त दंडिले. शक्ती बुद्धी धन अवघे तिजले, हास्यास्पद झाले फजितते. सकाळी बोंब उठे न करात, यवनांचा बघवेना आकांत. जो तो बांधला घराघरात, प्रेक्षकही धजतना पहाया. रडता रडता जनजयी झालती, बंधने अधिकाधिक घट्ट होती. कापता शस्त्रे ही बोथटती, परीन सुटती बंधते. विद्रुपपणतेन देखवे नयनी, दुःखे दारुण किंचाळती कोणी. काही ते पडले मूर्छित होनी, केविल वाणी दुस्थिती जाहली. क्वचितची यवन मोकळा दिसे, हिंदूंना विनविती ते आर्तसे. सोडवा कोणी बघवत नासोसे, दीर्घ उसासे टाकिती. हिंदू म्हणती नोहे ही मानवी कृती, म्हणून कारणा सकळा पुसीती. तेव्हा सारे यवन सांगती, नाथांची घटना ती दारुण. म्हणती हे नाथ सामर्थ्याचे नवल, सद्गुरु अवमानाची अद्दल. मुखासी काळीमा लागला सकल, वेळीच अक्कल सुचलीना. देवदयाळावरी आक्रमण केले, भगवत भक्ता वृथाची दुखविले. दुर्धर बंधनाचे फळ पावले, कुसंगी केले घातासी. वानर रूपे प्रकटले देवदूत, त्यांनीच घडविला हा अनर्थ. हिंदूंसी गयावया करुणी आकांत, सांगती तो क्षमावंत प्रार्थावा. श्री देवनाथ भक्त टिळक, नाथची ऐकेल अमुची हाक. कृपावंताना बाध्या बाधक, तोची नरक व्यथा वारील. सर्व हिंदू येती श्रीनाथ दर्शना, दंडवत घालिती भवभयभंजना. जय जयकारिती नाथवीर भूषणा, प्रार्थिती आनंद घना सद्भावे. नाथचरणी विनविती हिंदूजन, शांत भावे नाथ निरंजन. कृपे पहावे यवन दुर्जन, बंधन मुक्त करून शांत व्हावे. ऐकून या हिंदू स्वकीयांची वाणी, वदती नाथ सत्य शिरोमणी. म्हणती आणावे दुष्टांना छावणी, सांगती यावनी जनाते. जन जेव्हा सांगती नाथाज्ञा वचन, सहज सुटती देहाचे बंधन. हर्षित चित्त होती यवन, दर्शना उल्हसून पातले. धन्य सद्गुरुनाथ चित्सागर, ज्याचा सुरमुनी वेदान कळे पार. संत देवादिक ज्याचे अवतार, रूपे अपार अगाध लीला. नाथाज्ञे मुक्त होती दुष्टलोक, नाथाज्ञे निवारण हो सर्व शोक. नाथाज्ञे लाभली दयेची भीक, येती सन्मुख नाथांचे. मदांध संगती अतिबाधक, संत संगती सदैव तारक. उन्मत्त होते जे सत्ताधारक, आज्ञाधारक हो नाथांचे. नाथाजवळी येताच यवन, नाथ कृपे भागला अवघाशीण. अंगीची या कही शमली पूर्ण, धन्य दर्शन सद्गुरुचे. हिंदू मुस्लिमांचे जणू भरले संमेलन, सकळा नाथजी वदती प्रसन्न. कोणाची ही व्याधी वा जन्ममरण, भोगिल्या विणसुटेना. मत्त अधिकारी सत्ताधारी, निरपराधी जनासी अत्याचारी. अनन्वित शैती अहंकारी, म्हणूनी निर्धारी विघ्न हो. मुस्लिम जनतेना ना प्रार्थिती, तुम्ही सर्वाभूता कृपामूर्ती. दोषाता नाणावे चित्ती, आम्हा सन्मती वरावी. पूर्वकर्मे वेढिलो मायापाशी, म्हणूनी आम्ही ते महातामसी. न जाणता तव शुद्ध स्वरूपासी, तव सामर्थ्यासी उपेक्षिले. आपण आम्हा उपेक्षू नका, सत्तामध्ये पावलो संकट नरका. पापाचरणी पावलो शोका, अमुची भेदशंका निरसावी. नाथा पुढे न पडले दुष्ट चाळे, नाथा पुढती न टिकती कपटी चाळे. नाथा पुढे थांबे न कृत्य काळे, प्रत्ययो तात्काळे जाहला. देवनाथा आपण रुद्रावतारी, धर्मपुरुष सदैव साक्षात्कारी. अकिंचनाचे कनवाळू कैवारी, अगतिकलाचारी वारावी. वदे नेमाचा हिंदू भक्त मेळावा, आम्ही शरण गुरुदेवादिदेवा. अमुचा ऐक्य आत्मप्रत्यय जागवा, नीच धर्मी भावा वारावे. आपण संत देवाचे अवतार, अलिप्तपणी ते निर्विकार.
तेथ वैरना नाही आपपर शरणागत उद्धार सहजची. आम्हा ठाई अविद्या भांडार श्रीधन विषयांचा अंधकार. भडकल्या वृत्ती लोभी अनिवार स्वार्थी गर्वभार शिरी. ऐकोनी हिंदू मुस्लिम संभाषण पाहोनी ते विराट संमेलन. वदती देवनाथ प्रबोध वचन धर्मजागरण करिता. गडे हो प्रत्येका ज्याचा त्याचा धर्म जीवन असावे स्वधर्म कर्म. तर्क कुतर्की सोडावा न धर्म पाहून धर्म वर्तावे. गर्व उन्मत्तपणे कोणाचा धर्मक्रम तोडू नये हे शांतीचे वर्म. आत्मविनाशक मार्ग अधर्म कर्मगती अगम्य देवादिका. प्रसंगी मानापमान साहोनी असावे शुद्ध विवेक ज्ञानी. अहंकारी क्षणिक सोय पाहुनी धर्म कोणीही उल्लंघू नये. गर्वानेच यवनांची दुर्बुद्धी अधर्मापायीच हिंदूंची दुस्थिती. बंधुभाव सुटता कपटी कुबुद्धी मीपणी बुडती सकळची. गर्वतोची प्रेमाचे लांछन धर्मप्रेमाचे तेणे उच्छेदन. कैसा धर्म मंदिर मूर्ती विडंबन परपीडन तो धर्म कैसा. मशिदी माझी अल्ला राहतसे इतरत्र जगते रीतेच कैसे. परमात्मा तो सर्वत्र विलसे अज्ञान निरासे सुख शांती. सर्व धर्म ते पुरुषार्थ परायण त्यात नसे परधर्मी आक्रमण. सकळांनी प्रेमाचे करावे सद्धर्माचरण धर्मासी लांछन लावू नये. धर्मची नरजन्माचा अर्थ तोची सहृदय उदार परमार्थ. संसारी या परस्पर रक्षणार्थ जीवितार्थ तो कल्याणा. पहा मद्यपान वेश्या जुगार हिडीस केशवेशादी भिकार. कलह कांचन हे कली व्यभिचार विषय मत्सर घातुकतो. सत्ता दौलत शास्त्र विद्वत्ता पांडित्यादी नाना कलाही भूषणता. परीमीपणी धर्मबुद्धी भ्रष्टता सकळ आपदाची म्हणाव्या. या परी नाथ सकळा समजाविती धर्मार्थ तैसी धर्मनिष्ठा बोधिती. हिंदू आपदग्रस्ता धीरा देती सोडविती हिंदू पीडिता. या परी हिंदू समाजाला दिलासा लाभला नाथ कृपे अनायासा. आपुल्या देवधर्माच्या दृढ विश्वासा स्वधर्म ऱ्हासा आवरिले. निंदकाचा शेजार दुष्टांची दुष्कृती वाढवी संत कार्याची महती. जैसी अंधकाराची गती प्रकाश कीर्ती वाढवी. धन्य देवनाथ धन्य लीला धन्य सामर्थ्य अलौकिक कला. सदा साह्यकारी अडलियाला उल्हास धर्मनिष्ठेला खंड. या परी हिंदू मुस्लिम संघर्षासी जाऊन जाफराबादेसी निश्चयेसी. मिटवून निर्भय केले स्वधर्मियासी पुढे प्रवासी नाथ निघे. सकळ जनप्रेम भावपूर्ण विनविती करावे पुनरागमन. नित्य सावे तव कृपावलोकन दर्शनी सुफळ जीवन हो. सात्विक संत संगती लाभता धर्म सन्मान वाढे चित्ता. सत्ववृत्तीने अखंड सात्विकता प्रवर्ते धार्मिकता स्वभावी. विसरुनी अमुचे अधर्माचरण धर्म प्रवृत्ती द्या सत्व परिपूर्ण. लोभ मोहन तुटती धर्मबुद्धी विन दिरसेना अंधपण शुद्धी विना. गुरुकृपेने पळे अभिमान गुरुकृपेची होई भेद निरसन. जेथ गुरुकृपेचे भजन पूजन ते ज्ञान स्फुरोन प्रकटते. धर्मबुद्धी ही पुरुषार्थ प्रधान धनकामिनी कांचना नसे स्थान. जेथ नसे धर्मयुक्त गुरुभजन मृत समान जीवन जाणावे. आता किती गाऊ गुरुगुणगान कैसे गुरुभक्तीचे वदावे ज्ञान. हर्ष जय जयकारा कैसे स्फुरण तेथ दीन अज्ञानी मी. मज कळेना माझा स्वधर्म सत्कर्म रीतीना सुफळ कर्म. नसे कौशल्य ठावे न मर्म जीव परमात्मा ऐक्याचे. म्हणून गोविंद हे नाथ गोविंद मनोहर नाथ घे नामचंद. दाटता प्रेमभाव वृत्तीवृंद प्रगटती शब्द गुरुकृपे. श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुखस्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री दशमतरंग गोडहा. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्यां
दशमतरङ्गः श्रीगुरुनाथार्पणमस्तु। सद्गुरुनाथ महाराज की जय।